आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत तालुक्यात रसायनयुक्त विषारी शेंदीचा सुळसुळाट, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप, उत्पादन शुल्क व पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह। जत तालुक्यात अवैधरित्या रसायनयुक्त शेंदीची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप होत आहे। तालुक्यातील सुमारे 25 गावांमध्ये नैसर्गिक शेंदीच्या नावाखाली रसायने मिसळून तयार केलेले पेय विकत घेतले जात असल्याची चर्चा असून याकडे उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत असल्याने नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पूर्व भागातील बोर, ओढाकाठ, पांदी परिसर तसेच काही वाड्यांमधील शेंदीच्या झाडापासून नैसर्गिक निरा काढली जात असली तरी त्यात क्लोरोहायड्रेट, नवसागर, धोत्र्याच्या बियांची पावडर, सोडा व इतर नशायुक्त रसायनांचे मिश्रण करून शेंदीच्या नावाखाली विक्री केली जात असल्याचा आरोप आहे। अशा रसायनयुक्त पेयामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याची चर्चा असून संबंधित यंत्रणांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात दुष्काळ आणि पाण्याअभावी शेंदीची झाडे मोठ्या प्रमाणात कमी झाली असतानाही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेंदीची उपलब्धता कशी होते हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। पाशापूर, मुचंडी, रावळगुंडवाडी, बिळूर, जालिहाळ, बुद्रुक, सिद्धनाथ, जालिहाळ, खुर्द, तिकोंडी, कागनरी, दरीबडची आदी गावांमध्ये शेंदी विक्री सुरू असल्याचा दावा केला जात आहे। काही ठिकाणी बॅरेल, घागरी व मातीच्या डेऱ्यांमध्ये साठवून अवघ्या 15 रुपयात प्रति लिटर शेंदी विकली जात असल्याचे सांगितले जात आहे। ग्राहकांच्या मागणीनुसार घरपोच सेवा देखील दिली जात असल्याचा आरोप आहे। यापूर्वी जालिहाळ येथे विशेष पोलीस पथकाने 75 लिटर बेकायदा शेंदी जप्त करून कारवाई केली होती। त्यानंतर ही अवैध विक्री थांबली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। वन विभागाच्या हद्दीतही अवैध दुकाने, पूर्व भागातील गायरान, खाजगी जागा तसेच वन विभागाच्या हद्दीतील झाडांच्या परिसरात झोपडी वजा दुकाने उभारून अवैध शेंदी विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे। संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम राबवून कारवाई करावी अशी मागणी होत आहे। बीट हवालदारांच्या भूमिकेवरही प्रश्न, प्रत्येक गावासाठी बीट हवालदार नियुक्त असताना अवैध शेंदी विक्रीचा व्यवसाय सुरूच कसा राहतो असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। रसायनयुक्त शेंदीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी अवैध व रसायनयुक्त शेंदी निर्मिती विक्रीबाबत उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, वन विभाग व जिल्हा प्रशासनाने संयुक्त तपास मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराला तातडीने आळा घालावा अशी मागणी विविध परिसरातून होत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।